जय जगदंब नमो आदेश. मी तरुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. आज दिनांक 16 मे 2026 वार शनिवार, शनी अमावस्या व शनी अमावस्याच्या दिवशी आज आपण वास्तूला कव्हाळ त्याचबरोबर वास्तूची बांधणी कशा पद्धतीने करावी हे पाहणार आहोत. याविषयी आपण बरेच व्हिडिओ पाहिले आहेत, पण आपल्याकडे बरेचसे व्यापार धंद्यावाले लोक येत असतात, उद्योगधंदा करणारे नोकरीवाले व्यावसायिक लोक आपल्याकडे येत असतात. त्यांचेही असे आपले कमेंट असतात की ताई, आमचा व्यवसाय आहे, दुकान आहे, घर आहे, घरातून व्यवसाय आहे, तर या व्यवसायात जर आर्थिक प्रॉब्लेम येत असतील, वास्तूमध्ये जर प्रॉब्लेम येत असतील, आम्हाला आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये नजर दोषाचा जर प्रॉब्लेम येत असेल, तर आम्ही कशा पद्धतीने ह्याची सुरक्षा करावी हे आम्हाला उपाय द्या. तर यावरती आज आपण उपाय घेऊन आलेलो आहोत. सर्वप्रथम कोणतीही अमावस्या असो किंवा कोणताही शनिवार असो, या शनिवारच्या दिवशी घरी एक कव्हाळ आणावं. जर तुमच्या घरामध्ये दैवी गादी असेल, म्हणजे देवी देवतांची स्थापना असेल, तर 2 कव्हाळ आणावेत व ह्या कव्हाळ्याला स्वस्तिक काढून घ्यावे. त्याचबरोबर काजळ आणि त्रिशूळ काढावा. जर तुम्ही काजळाने काढू शकता, कोळशाने काढू शकता, त्याला हरकत नाही. त्याचबरोबर भस्माचे 3 बोटं द्यावेत व तुमच्याकडे नरवारीय मंत्र माहिती असेल तर नरवारीय मंत्र किंवा महाकालीचा मंत्र माहिती असेल तुम्हाला तर महाकालीचा मंत्र, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्ते, या मंत्र ह्या कव्हाळ्याच्या समोर बसून 108 वेळाची माळ जपून घ्यावी. ही माळ पूर्ण जपून झाल्यानंतर आपली ओंजळ करून याच्यावरती कुंकर मारून घ्यावी. तर ही पूर्ण कुंकर झाल्यानंतर हे कव्हाळ घराच्या बाहेरील दिशेमध्ये बांधावे. दुसरं जे कव्हाळ असेल, हे कव्हाळ तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तरीही चालेल, जेणेकरून दैवबंधन त्याचबरोबर वास्तुबंधन, लक्ष्मीबंधन या ज्या काही अडचणी असतील त्या कमी होण्यास मदत होत असतात. त्याचबरोबर एखादा व्यक्ती आजारी असेल तर आजारी व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही हे कव्हाळ पूर्णपणे 7 वेळा उतरून एका वाहत्या गंगेच्या चाली जाऊन हे तुम्ही फोडू शकता किंवा पाण्यामध्ये वाहू शकता. या गोष्टी तुम्ही करून पहा, जेणेकरून आर्थिक, शारीरिक, मानसिक जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुटण्यास मदत होतील. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय जगदंब नमो आदेश.